नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। नाशिकमधून एक गंभीर आणि धोकादायक बाब समोर आली आहे। नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ही बातमी प्रत्येक नागरिकाने, पालकांनी आणि प्रशासनाने नजरेखालून घालणं आवश्यक आहे। नाशिक शहरात एका बांधकाम सुरू असलेल्या साईटवर मोठ्या खड्ड्यात पाणी साचल्याने काही निष्पाप लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। ही घटना शहराला हादरवून गेली होती। ही घटना ताजी असतानाच असंच एक धोकादायक दृश्य पुन्हा समोर आलं आहे। वडाळा रोडवरील JMCT कॉलेजच्या समोर तिथे एक मोठा उघडा खड्डा असून त्यात भरपूर पाणी साचलेले आहे। या खड्ड्यात परिसरातील लहान मुले अंघोळ करताना पोहताना दिसून येत आहेत। ही लहान मुले अंघोळ करतायत, पोहतायत, ज्यामुळे कोणतीही गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। लोकांच्या जीविताला धोका ठरू शकणाऱ्या या खड्ड्याकडे अद्याप प्रशासनाचे लक्ष गेलेलं नाही। जर काही अनुचित प्रकार घडला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी नाशिक महानगरपालिका प्रशासन आणि त्या जागेच्या मालकावर राहणार आहे। सकल मुस्लिम युवक महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला स्पष्ट इशारा देतो की हा खड्डा तात्काळ बुजवण्यात यावा, अन्यथा जनतेत रोष आणि असंतोष उफाळून येऊ शकतो। नागरिकांनी देखील आपल्या मुलांना या परिसरापासून दूर ठेवावं आणि इतरांनाही याची जाणीव करून द्यावी। शहरात जीव वाचवणं हे प्रत्येक यंत्रणेचं आद्य कर्तव्य आहे। आता बघावं लागेल प्रशासन या इशाऱ्याची किती गंभीर दखल घेते।